हॅलो. आमच्याकडे कशी होळी सेलिब्रेट झाली हे मी तुम्हाला दाखवते. त्याआधी मी तुम्हाला सांगते की किचनचं माझं सगळं काम झालं आहे. इकडे मी बिर्याणी बनवले दुपारसाठी आणि रात्रीसाठी मटण बनवलं आहे. कारण होळी खेळून आल्यानंतर खूप दमायला होतं आणि असं वाटतं डायरेक्ट येऊन खावं आणि झोपावं. त्याच्यामुळे मी आधीच पूर्ण सगळं बनवून घेतलं आहे. इकडे कलर्स वगैरे काढलेत आणि छान आता आम्ही खाली जातो आहे होळी खेळायला. बरं इकडेच आमची चालू झाले आणि चला आता खाली काय काय केलं आहे किंवा काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि इकडेच लिफ्टमध्ये वगैरे पण आम्हाला भेटले, त्याच्यामुळे छान सगळ्यांना रंग लावतो आणि मग खाली जातो. बरं आम्ही सोसायटीमध्येच होळी खेळतो आणि इथेच मागच्या साईडला छान आमच्याकडे ग्राउंड आहे. तिकडे मस्त एकदम छान व्यवस्था होते. बरं जे हे दिसतंय पिंक कलरचं त्याच्यामध्ये एक पूर्ण खाण्यापिण्याची सोय असते. जे काही असेल ते मी तुम्हाला काय काय आहे ते दाखवते. हे बघा इकडे छान लहान मुलांची मजा चालली आणि इकडे मुगोडे तर असतातच. मुगोडे आहे, मिक्स भजी आहे, त्याच्यानंतर चटण्या आहेत 2 प्रकारच्या, जिलेबी आहे, दहीवडा आहे, नूडल्स आहे, बऱ्याच प्रकारचं छान छान खायला आहे. आम्ही गेल्या गेल्याच आधी खाऊन घेतलं सगळ्यांनी आणि आता खाऊन घेतल्यानंतर मग छान होळी सेलिब्रेट करू. आणि 11चा आमचा टाईम वगैरे होता, त्याच्यामुळे हळूहळू सगळेजण यायला सुरुवात झालेत आणि असेच आमच्या आजूबाजूचे जे आहे, जे आमच्या ओळखीचे लोक आहेत त्यांच्यामुळे छान आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि सुरुवात एकदम मस्त झाली, म्हणजे सुखे कलर वगैरे सगळे मजा आली. आणि नंतर तर बापरे पाणी डान्स, त्याच्यामुळे मी नंतर तर फोन काढलाच नाही बाहेर. आणि हे बघा इकडे लहान मुलांची मजा चालली आहे. लहान मुलांची मजा संपल्यानंतर आम्ही पण त्या टबमध्ये किंवा त्या पूलमध्ये उतरलो. बरं हे पूर्ण ना टायर ठेवून छान प्लॅस्टिक टाकून त्याच्यावरती तो पूल तयार केला आहे आणि मजा आली. छान आम्ही एन्जॉय केलं, कारण हेच दिवस असतात आणि ज्या आपण मजा मस्ती करतो, छान वाटतं, एकमेकांसोबत टाईम स्पेंड होतो, अजून नवीन नवीन ओळखी होतात. माझं तर हे दरवर्षीचं आहे की मला अजून नवीन लोकांसोबत ना होळीच्या निमित्ताने म्हणा किंवा असे जे सगळे एकत्र यायचे कार्यक्रम असतात ना त्यानिमित्ताने ना अजून ओळखी होतात. आणि छान मस्त आम्ही रील वगैरे पण बनवल्या, कारण ही तर मला वाटतं ह्या सगळ्यांसोबतची माझी पहिली रील असेल. आणि मजा आली. 2 मिनटातच आम्ही प्रॅक्टिस केली आणि लगेच जे काही आहे ते आम्ही केलं. बरं होळी ही इकडे अशा प्रकारची होते आणि गावी तर कोकणात शिमगा चालूच आहे. मी आमच्या घरची तुम्हाला पालखी पण दाखवते. जी हितली होळी आहे ना त्याची मजा जी शिमग्याला येते कोकणात ती नाहीच येऊ शकत. ऑफकोर्स मी मिस करते सगळ्यांना, कारण तो शिमगा खरंच खूप मस्त होता. बरं तुमचा कसा शिमगा चालला मला नक्की